कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलंय। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलंय। कोट्यवधी रुपयांचा खर्च केला, मात्र तरी सुद्धा गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं होतं आणि त्यामुळे आक्रमक पवित्रा घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केलेलं आहे। मैदानातील पाण्यामध्ये बोटी सोडून हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहेत, मात्र तरी सुद्धा गांधी मैदानाला तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे आणि आक्रमक होत त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तलावामध्ये तिथल्या पाण्यामध्ये जे तलावाचं स्वरूप आलेलं आहे, तिथल्या पाण्यामध्ये बोटी सोडून हे आंदोलन केलं जात आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय। कोल्हापूरमध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करत आहे, राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे, काय नेमक्या त्यांच्या मागण्या आहेत? दृश्यामध्ये जर पाहिलं तर शिवसैनिक जे आहेत ते राजेश क्षीरसागर यांचा फोटो घेऊन या गांधी मैदानामध्ये जलसमाधी देण्यासाठी येत होते, पण पोलिसांनी ते फोटो काढून घेतलेले ही दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतोय की टक्केवारी आमदार, लोकप्रतिनिधी अशा प्रकारचा उल्लेख करत या ठिकाणी आपण पाहतोय हे सर्व आलेले आहेत। आता हा फोटो जो आहे तो फाडून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय। एकूणच आपण पाहतोय की ठाकरे गटाच्या वतीनं हे आंदोलन केलं जाते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की जे आंदोलक फोटो पाडत होते त्यांना पकडण्यासाठी पोलीस या ठिकाणी जाताना दिसतात। हे दृश्य आपण थेट बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की गांधी मैदानाचा विकास करत असताना भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचा जो आरोप आहे तो केला जातोय आणि त्यालाच प्रश्न विचारला जातोय। एकूणच आपण पाहतो की रविकिरण इंगवले जे ठाकरे गटाचे शहर प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलूया। मला सांगा की नेमकी भूमिका काय पोलिसांनी काढून घेतलेलं सगळं? पोलीस प्रशासनावर दबाव टाकत आहे राज्य शासन आणि दबाव टाकून आम्हाला अडवणूक केलं, तरीही अपयशी लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांना आम्ही पाण्यात बुडवण्यात यशस्वी झालेलो आहोत। त्यांचा आम्ही धिक्कार करत आहोत आणि 5 कोटी रुपये विकास कामातून खाल्लेले आहेत। निधी हा त्यांनी स्वतःच्या विकासासाठी केलेला आहे, हे त्यांनी एकदा जनतेच्या समोर येऊन मांडावं। एकूणच आपण पाहतो की जो आरोप आहे ठाकरे गटाचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अशा प्रकारे टक्केवारी त्यांनी खाल्लेली आहे, त्यामुळेच गांधी मैदानाचा विकास झालेला नाही आहे। त्यामुळे आपण पाहतो की गांधी मैदानाला या ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर जे आंदोलकांच्या हातामध्ये जे बॅनर्स होते ते बॅनर्स या ठिकाणी पोलिसांनी काढून घेतलेले आहेत। त्यामुळे थोडा काळ या ठिकाणी थोडी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पाहायला मिळाली। पण एकूणच आपण पाहतो की कोल्हापुरात गांधी मैदान जे आहे ते तलावाचं स्वरूप प्राप्त झालं होतं। गेल्या काही दिवसापासून त्याच तलावामध्ये आज बोटिंग करून त्या ठिकाणी आमदार राजेश क्षीरसागर आहेत त्यांचा फोटो त्या ठिकाणी विसर्जित केला जाणार होता, पण आपण पाहतो की काही आंदोलकांनी ते फोटो पाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी ते फोटो काढून घेतलेले आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्हापुरातली दृश्य आपण पाहतोय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन केलं जातंय, राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जातंय।